2019च्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत शिवसेना होती आणि यावेळी अनेक जागा या राज्यातल्या भाजपा शिवसेनेने जिंकल्या होत्या। यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना वेगळी झाली आहे आणि त्यामुळे आता त्याचा नेमका परिणाम काय होईल हे आपण बघणार आहोत। आपल्यासोबत धुळे जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख अतुल सोनवणे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? शिवसेना हा पक्षाचे सर्व शिवसैनिक हे तळागाळापर्यंत संघटनेची बांधणी झालेली आहे आणि त्या बांधणीमुळे मागच्या वेळी युतीचे म्हणून डॉक्टर सुभाष भामरे निवडून आले होते। त्यांना शिवसैनिकांच्या कष्ट आणि शिवसैनिकांच्या कष्टामुळे आणि शिवसेनेच्या ताकदीमुळे त्यांना विजय मिळालेला होता। आणि जर खरोखर जर नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व कार्य जर असतं तर त्यांना ही इंग्रजांची नीती अवलंबायची गरजच पडली नसती। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। फोडातोडा आणि राज्य करा या नीती ते अवलंबताय। पैसे शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्यामुळे उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांना जी प्रचंड अशी सहानुभूती मिळाली तर त्याचा त्या फटका काय बसतो तो या लोकसभा निवडणुकीत त्यांना दिसणार आहे। नक्कीच या ठिकाणी आपल्या मार्फत कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत कसे आपण सामोरे जाणार? तुम्ही आज शिवसेनेच्या कार्यालयात बसले, सर्व गटप्रमुखांची बांधणी ही शिवसेना पक्षाची पूर्ण झालेली आहे आणि निवडणूक कधी लागते याकरता शिवसेनेचा गटप्रमुख हा सक्षमपणे तयारीला लागलेला आहे। या ठिकाणी आपल्यासमोर भाजपासारखे तगडे उमेदवार या ठिकाणी दिले जाणार आहेत। शिवसेनेच्या वतीने इकडून कोणी इच्छुक राहणार आहे किंवा कशा पद्धतीने हे सर्व होणार आहे? या धुळे लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस पक्षाने लढवली आज तागायत। तर काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि शरद पवार हा आमचे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष यावेळी निवडणूक लढवणार आहे। आणि तुम्ही बघितलं की लोकसभाचा खासदार निधी असो की महापालिकेतली भाजपची सत्ता असलेला पक्ष असो, फक्त टक्केवारांनी ग्रासलेलं सगळं चित्र या धुळेकरांनी बघितलेलं आहे। कामाची क्वालिटी किती खराब होते हे धुळेकरांनी बघितलंय। त्याचा इफेक्ट हा येणाऱ्या खासदाराच्या ना सामोरं या टक्केवारीमुळे जर कामाची क्वालिटी जी खराब झालेली तर त्यांना पराभव त्यांना या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून देणार आहे। असं असलं तरी अनेक मोठी कामं त्यांनी केल्याचा दावा खासदार सुभाष भामरेंनी केलाय, तर आपण काय सांगाल? आता रेल्वे रुळाचं उद्घाटन मागच्या लोकसभेला त्यांनी केलं होतं। नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान त्यावेळी आले होते। 5 वर्षात काम कुठपर्यंत आलं हे सगळं धुळेकरांनी बघितलंय आणि आता पुन्हा लोकसभा डोळ्यासमोर आल्यानंतर पुन्हा त्या विषयाला फक्त थोडीशी चालना मिळालेली आहे। अजूनही प्रत्यक्षात कुठे कामाला सुरुवात झालेली नाही। नक्की मग आता यावेळेस कशा पद्धतीने आपण रणनीती आखणार आहात आणि कुणाला नेमकी मदत करून कसं करणार? उमेदवार भाजपचा असो की शिंदे गटाचा त्याला चारी मुंडा चित केल्याशिवाय शिवसैनिक आणि काँग्रेस आमची महाविकास आघाडी राहणार नाही एवढा विश्वास आम्हाला आहे। नक्कीच या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिंदे गट याचा जो उमेदवार असेल यांना आम्ही चितपट करू, त्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत अशी जणू शपथच या ठिकाणी शिवसैनिकांनी घेतली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।